आज आपण बनवणार आहोत 3 प्रकारचा हिवाळी पदार्थ। हिवाळ्यात आवर्जून करावेत हे पदार्थ नक्की बनवून बघा। खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। 3 प्रकारचे पदार्थ आहेत, एकदम चटपटीत आहेत आणि म्हणजे एकदम हेल्दी देखील आहेत। सकाळचा नाश्ता असोत किंवा मग रात्रीचं जेवण असोत किंवा मग संध्याकाळचा स्नॅक असो, नक्की बनवून बघा। तिन्ही पदार्थ करायला अगदी सोपे आहेत आणि सीजनल भाज्या वापरून इथे बनवलेले आहेत। खूपच हेल्दी आहेत आणि झटपट तयार होतात। मुलांनाही आवडतील अशा भाज्या मुलांना नक्की खाऊ घाला या हिवाळ्यामध्ये असे पदार्थ बनवून। चला तर मग कसे बनवायचे याला लगेचच सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर आपण बनवतोय मटार करंजी। नमस्कार मंडळी, चला तर मग आज बनवूयात हिवाळा स्पेशल मटारच्या करंजा म्हणजेच वटाणा करंजी। खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची करंजी तयार होते। एकदा बनवून बघा या पद्धतीने। बनवण्याची पद्धत म्हणताल तर अगदी सोपी आहे, एकदम खुसखुशीत ही करंजी तयार होते। जेव्हा या पद्धतीने करंजी जर बनवून खाताल मटारची तर समोसा आणि कचोरी ही विसरून जाताल, इतकी टेस्टी लागते, खूपच चविष्ट होते। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम आवरण वरचं म्हणताल तर खुसखुशीतच आहे। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा आपल्याला करंजीसाठी वापरायचा असेल तर हा कमीच लागतो आणि मैदा हा चाळून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त दिवसाचं जर असेल तर वर घाण वगैरे किंवा अळ्या वगैरे सुद्धा असू शकतात, त्यामुळे चाळूनच घ्यायचा। त्यानंतर अर्धी वाटी मैदा चाळून घेतला, त्यामध्ये जे पोहे खाण्याचा चमचा असतो ते 3 चमचे इथे मी साजूक तूप थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकून घेतलं। थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आता तुपाचं मोहन एकदम कडकडीत नसावं, नॉर्मल थोडंसं गरम करून घ्यायचं। त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं गरम आहे तोपर्यंत आणि नंतर हाताने छान असं चुरगळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला सगळ्यात तूप लागेल आणि करंजी एकदम मस्त खुसखुशीत तयार होते। मटारची करंजी खूपच टेस्टी लागते। सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची करंजी करून खाऊ शकता। करायला खूप सोपी पद्धत आहे, झटपट तयार होते। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय आहे। इथे मैदा नसेल वापरायचं तर इथे गव्हाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल। तर इथे सगळ्या पिठाला मी असं मस्त तूप लावून घेतलं। आता यामध्ये आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घ्यायचा। जास्त पातळ देखील करू नका, चपातीपेक्षा थोडासा कडक ठेवायचा आहे, म्हणजे थोडासा निब्बर ठेवायचा आहे। तर खूप मस्त लागते ही करंजी, नक्की बनवून बघा। खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि हिवाळ्यामध्ये मटार हमखास भेटतो आणि तो पण स्वस्त दरामध्ये असतो, त्यामुळे नक्कीच बनवून बघा। एकदा तरी ही हिवाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की बनवून बघा, खूपच टेस्टी लागते। तर आता इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे। करंजीसाठी पीठ मळताना आपल्याला थोडंच घ्यायचं असतं, कारण पीठ हे जेवढं आपण करंजीसाठी पुरी लाटतो किंवा चपाती लाटतो त्यातलं बरंच तेवढंच पुन्हा निघत असतं, त्यामुळे थोडंच मळायचं असतं। तर बघू शकता इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे। चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक मळायचं, जास्त पातळ देखील मळू नका। तर आता पीठ झाकून ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करूयात। इथे मसाला तयार करायचा आहे करंजीचा। तर इथे 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा इथे बडीशेप, 2-3 काळ्या मिऱ्या, लसूण आणि हिरवी मिरची असं ओबडधोबड वाटण तयार करून घेतलं। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मटारसुद्धा आपला ओबडधोबडच वाटून घ्यायचे आहेत। जास्त बारीक देखील करू नका, थोडेसे ओबडधोबडच वाटायचे आहे। मिक्सर चालू बंद करून ओबडधोबड वाटून घ्यायचे। तर बघू शकता अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेलं आहे। जास्त बारीक नाही, जाडसुद्धा नाही, थोडंसं ओबडधोबडच वाटलं। त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली, यामध्ये आपला तेल टाकून घ्यायचं। तेल म्हणताल तर अगदी अर्धा चमचा इथे तेल टाकून घेतलेलं आहे, जास्त तेलाचा वापर इथे करायचा नाही। आता तेल छान गरम झालं की यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं। आता इथे कमी गॅस ठेवून छान असं हे वाटण जे आपण करून घेतलं होतं ते छान परतून घ्यायचं आहे, कारण आपण सगळं कच्चंच वाटलेलं होतं। त्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। मसाल्यामध्ये इथे पाव चमचा लाल तिखट, मसाल्याचं प्रमाण अगदी कमी आहे। त्याच मापाने आपण इथे हळद देखील टाकून घेतली, त्याच मापाने इथे गरम मसाला टाकून घेतला। इथे थोडासा आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। मसाल्यामध्ये एवढेच मसाले वापरलेले आहेत तरी देखील खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची करंजी तयार होते। वाटण छान परतून झालं, यामध्ये जे मटार आपण वाटून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे। तर आता मटार टाकून घेतले आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं, म्हणजे मटार अर्धवट शिजला जाईल इथपर्यंत आपलं हे परतून घ्यायचं आहे। जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा त्या करंजीमध्ये सुद्धा मटार छान असा शिजला जातो, परंतु इथे अर्धवट आपला शिजून घ्यायचा। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा मिक्स करायचं 1 मिनिटभर आणि नंतर यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे बेसन पीठ।
त्यामुळे टेक्स्चर एकदम मस्त येतं आणि छान असं तयार होतं ही करंजीचं सारण. छान असं बेसन इथे भाजून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये आणि आपल्या ह्या मटारमध्ये, किंवा तुम्ही बेसन अगोदर देखील घालू शकता फोडणीमध्ये, किंवा वरून टाकलं तरी देखील छान असं भाजलं जातं. कंटिन्यू हलवत राहायचं आहे. मटार थोडेसे ओलसर असल्यामुळे चिकट असतात, त्यामुळे ते कढाईला चिटकून बसतात. त्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं आहे. बेसनाचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. तर बघू शकता बेसन थोडंसं भाजत आलेलं आहे. रंग थोडासा बदललेला आहे मिश्रणाचा. तरी ते थोडंसं कोरडं व्हायला सुरुवात झाली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झालं की लगेचच आपण याच्या करंज्या बनवणार आहोत. करंजीचं पीठ भिजवायला ठेवलं होतं ते आपण छान असं मळून घ्यायचं आहे, पुन्हा सॉफ्ट करून घ्यायचं आणि यातला एक गोळा तोडून घ्यायचा आहे, म्हणजे आपला करंजीच्या आकाराचा किंवा आपण पुरी बनवतो त्या आकाराचा मैद्यामध्ये घोळून घ्यायचा आणि अशा प्रकारे पातळसर लाटून घ्यायचा. जास्त जाड देखील लाटू नका, पातळसरच लाटायचे, त्यामुळे करंजी खूप छान अशी तयार होते, एकदम खुसखुशीत बनते. तर खूप मस्त लागते ही करंजी रेसिपी. खरंच बनवून बघा तुम्ही एकदा, मुलंही आवडीने खातील. इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी पण चालतं. चला तर मग आता पुरी इथे पारी लाटून झालेली आहे. आता मी करंजीचा साचा घेतलेला आहे आणि यामध्ये आपलं जेवढं मिश्रण घालायचं तेवढं यामध्ये घालून घ्यायचं. आता हे थोडंसं पांगून घ्यायचं, किंवा मग तुम्ही करंजी थोडीशी छोटी देखील बनवू शकता. तर इथे सारण भरून घेतलेलं आहे. 1.5 चमचा सारण घेतलं. त्यानंतर करंजीच्या आकारामध्ये जेवढी करंजी बनवायची त्यानुसार या दात्र्यांवरती आपल्याला हे पीठ जे आहे ते ओढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने दाब द्यायचा आहे साच्याच्या दात्र्यांना आणि त्यानंतर एक्स्ट्राचा भाग काढून टाकायचा. बघू शकता मस्त छान अशी करंजी इथे तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारच्या सगळ्या करंज्या आपण बनवून घेऊयात. तर दुसरी देखील मी तुम्हाला एक बनवून दाखवते. खूप सोपी पद्धत आहे करंज्या बनवण्याची. अजिबात या करंज्या तेलामध्ये फुटत नाहीत किंवा कडक देखील बनत नाही. एकदम खुसखुशीत तयार होतात. यापुढे कचोरी देखील फिकी पडेल एवढी मस्त लागते ही करंजी. तर आता दुसरी देखील अशाच पद्धतीने पारी साच्यावर ठेवून घ्यायची, मिश्रण भरून घ्यायचं आणि कड्या दाबून छान अशी करंजीचा आकार देऊन कट करून घ्यायची. तर सगळ्या करंज्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रोजच येत राहतात, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर दुसरी देखील करंजी इथे छान अशी कट करून घेतलेली आहे आणि सगळ्या करंज्या मी अशाच पद्धतीने कट करणार आहे. अगदी 15 मिनिटाच्या आतमध्ये ह्या करंज्या बनवून तयार होतात. तर बघू शकता सगळ्या मटारच्या करंज्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. आता आपण तळायला घेऊयात. कढाई ठेवली गॅसवरती, तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये एक एक सोडून आपण कमी गॅस ठेवून छान अशा करंज्या तळून घेणार आहोत. अगोदर तेलामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून बघितला, फुलून वरती आला म्हणजे तेल आपलं छान असं तापलेलं आहे. जास्त कडकडीत देखील तेल तापू नये. तर बघू शकता कमी गॅसवरती मस्त करंजी फुगलेली आहे. एकदम दुप्पट करंजी झालेली आहे, टम्म फुगलेली आहे. तर अशाच सगळ्या करंज्या छान अशा तळून घ्यायच्या. जास्त लाल देखील करू नका. अशा कलरच्या करंज्या खूपच मस्त दिसतात. बघू शकता. कोणी म्हणणार सुद्धा नाही मटर करंजी आहे म्हणून. एकदम मस्त अशी गोड करंजीसारखीच वाटते, जी आपण दिवाळीमध्ये बनवतो ती. तर इथे करंज्या तळून झालेल्या आहेत. एकदम मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. तर 2 करंज्या मी तळून घेतल्या. कढाई छोटी असल्यामुळे अजून अशाच पद्धतीने 2-2 करंज्या आपण सगळ्या तळून घेणार आहोत. तर एकदम मस्त लागते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात, किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा थोडीशी छोट्याशा भुकेसाठी सुद्धा अशा प्रकारच्या करंज्या बनवल्या जाऊ शकतात. आणि ह्या करंज्या ज्या आहेत त्या बाहेर 10 ते 15 दिवस सहज टिकतात. तर मस्त तळून झालेल्या आहेत. मी सगळ्या करंज्या अशाच पद्धतीने तळून घेतल्या. तर सगळ्या तळून झाल्यात. त्यासोबत मस्त गरमागरम मिरची तळून घेतलेली आहे. थोडंसं मीठ पसरून घ्यायचं मिरचीवरती आणि करंजीसोबत मिरची खूपच मस्त लागते. बघू शकता किती मस्त दिसत आहे. चला तर तुम्हाला एक तोडून देखील दाखवते. बघू शकता किती खुसखुशीत झालेल्या आहेत. एकदम मस्त दिसत आहेत. वरचं आवरण एकदम छान असं झालेलं आहे. तर सहज तुटल्या जातं. किती छान दिसत आहे करंजी.
तुम्ही देखील या पद्धतीने नक्की बनवून बघा. कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा. आता हिवाळ्यामध्ये मेथी भरपूर प्रमाणामध्ये येते आणि आपण वेगवेगळे पदार्थ मेथीपासून बनवत असतो. परंतु आज मी एकदम सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत चविष्ट हा मेथी पराठा बनवत आहे. खूपच चविष्ट बनतो. मुलंसुद्धा आवडीने खातील, रोज डिमांड करतील असा पराठा टिफिनमध्ये नेण्यासाठी. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा बनवला, एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची, हे नक्की बघा. आणि मुलांना तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस टिफिनसाठी असा पराठा नक्की देऊ शकता. खूपच पौष्टिक आहे, अजिबात अनहेल्दी काहीही नाही यामध्ये. खूपच हेल्दी, पौष्टिक गव्हाच्या पिठाचा आपण हा मेथी पराठा बनवला. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पराठा बनवायला सुरुवात करूयात. इथे मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहे, बघू शकता. मेथी निवडताना दांडके घ्यायचे नाही, फक्त पानं घ्यायची आहेत. त्यानंतर आपण मेथी बारीक कट करून घेणार आहोत. हा मेथीचा पराठा खूप पौष्टिक लागतो. ज्यांना मेथी आवडत नाही त्यांनी नक्कीच असा पराठा बनवून खावा. सगळे आवडीने खातील. खूपच चविष्ट लागतो. रात्रीच्या जेवणासाठी हा चांगलाच पर्याय म्हणून तुम्ही नक्कीच असा प्रकारचा पराठा बनवू शकता. गॅरंटी सगळेच हा पराठा जो आहे तो आवडीने खातील आणि मागून खातील. खूपच चविष्ट हा पराठा बनतो. नक्की बनवून बघा. एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची. मेथीसुद्धा खूपच स्वस्त दरामध्ये मिळते. हिवाळ्याच्या मोसममध्ये खूप पालेभाज्या तसेच शेंगभाज्याही अवेलेबल असतात मार्केटमध्ये. नक्की बनवून बघा अशा प्रकारची मेथी पराठा. तर आता मेथी अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेली आहे, बघू शकता. आता आपण त्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत. त्या वाटणामुळे खूपच चविष्ट हा पराठा तयार होतो. तर हिरवी मिरची, लसूण आणि इथे आल्याचा तुकडा घेतलेला आहे, बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. त्यानंतर एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं. तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे. आणि सगळ्यात मेन पदार्थ आपला पराठा खुसखुशीत बनवण्यासाठी मदत करतो तो म्हणजे इथे 2 वाटी जर गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी इथे बेसन पीठ घ्यायचं आहे. याने आपला पराठा जो आहे एकदम खुसखुशीत तयार होतो. इथे मी 1.5 चमचा ओवा घेत आहे. ओवा छान असा हातावरती चुरगळून मग यामध्ये घालायचा, त्यामुळे त्याचा फ्लेवर छान असा पराठ्यामध्ये उतरतो. तर आता ओवा टाकून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं होतं, हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं, ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे. 100% गॅरंटी सांगते, सगळे हा पराठा जो आहे तो आवडीने खातील. मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खातील. नक्की बनवून बघा. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची. अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं. हळद इथे कमी प्रमाणामध्येच वापरावी. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतला. चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि जी भाजी आपण कट करून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण थोडंसं तेल देखील टाकणार आहोत, 1 चमचाभर. तेलामुळे पराठे जे आहेत एकदम छान असे खुसखुशीत तयार होतात. तर आता मेथीसुद्धा टाकून घ्यायची. सगळं छान असं मिक्स करायचं आणि नंतर थोडंसं तेल टाकायचं किंवा तुम्ही अगोदर पिठामध्ये तेल टाकू शकता, नंतर टाकलं तरी पण चालतं. कोणीही सांगितला नसेल एवढ्या सोप्या पद्धतीने मेथीचा पराठा नक्की बनवून बघा. अजिबात कडू होत नाही. एकदम मस्त चटपटीत हा खुसखुशीत लागतो. कोणी म्हणणार नाही घरी बनवलेला आहे. एकदम बाहेरच्या विकत जसा पराठा भेटतो त्याच चवीचा हा पराठा इथे लागतो. नक्की बनवून बघा. आता थोडंसं यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेतलं. तेल हे नॉर्मलच टाकावं, गरम अजिबात करायचं नाही, नाहीतर पराठे जे आहेत ते एकदम कडक होतील, खुसखुशीत होणार नाहीत. त्यानंतर तेल टाकून घेतलं. आता थोडं पाणी घालून आपल्याला याचं, आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तशा प्रकारचं याचं पीठ मळून घ्यायचं. पाणी हे थोडंच टाकावं, जसं लागेल तसं पीठ मळता येतं. तर इथे छान असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा. खूप खुसखुशीत हे पराठे तयार होतात. बटरसोबत तसेच चटणीसोबतसुद्धा खूपच मस्त लागतात. बघू शकता इथे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण असं झाकून ठेवणार आहोत एक 5 ते 6 मिनिटांसाठी. जास्त वेळ देखील ठेवायचं नाही, 5-6 मिनिटं भरपूर झाले त्या पिठासाठी. आता दोन्ही हाताने थोडंसं अलगद मळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं मऊ होतं आणि पराठे देखील छान तयार होतात. त्यानंतर हे असंच झाकून ठेवायचं आहे 5-6 मिनटं. आता बघूयात, आपण लगेच पराठे बनवायला सुरुवात करूयात. 5-6 मिनटानंतर पीठ छान असं भिजलेलं आहे. आता तवासुद्धा ठेवलेला आहे गॅसवरती गरम होण्यासाठी. आता यातला एक गोळा काढून घ्यायचा आणि आपल्याला जेवढा मोठा पराठा बनवायचा त्या आकाराचा इथे गोळा घ्यायचा आहे पिठाचा. त्यानंतर अशा प्रकारे थोडासा रोल करायचा आणि गोल करून घ्यायचा. आता याला आपण जशी चपाती लाटतो तशा प्रकारचं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही आकारामध्ये लाटू शकता. तसा गोल किंवा त्रिकोणी, चौकोनीसुद्धा पराठा बनवू शकता.
परंतु इथे त्रिकोणी पराठा एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतो, तर इथे मी त्रिकोणी पराठे बनवणार आहेत. अशा प्रकारे चपातीसारखा आपल्याला अगोदर लाटून घ्यायचा. थोडासा मोठा झाला उंडा की याला आपण तूप लावणार आहोत. यामध्ये तूपच लावायचं, त्यामुळे पराठे छान असे खुसखुशीत होतात. तेल लावलं तर नॉर्मल मऊ होतात, परंतु तुपामुळे छान टेस्ट देखील छान येते. आता सगळ्या पिठाला चपातीसारखं आपण अशी घडी घालून घेणार आहोत. आता तूप लावून घेतलं आणि अशा प्रकारची घडी घालून घ्यायची. जशी घडी घातली त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे, म्हणजे त्रिकोणी पराठा तयार होईल. जास्त प्रेस करायचं नाही, कडा फक्त दाबून घ्यायच्या, गोल आकार द्यायचा नाही. थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे दाबून घ्यायचे आहेत कडा वगैरे. आणि आता असंच आपल्याला पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे हा उंडा आणि आपल्याला जसा त्रिकोणी आकार आहे तशाच प्रकारे लाटून घ्यायचा. फक्त कडा लाटायच्या आहे, म्हणजे ऑटोमॅटिकमध्ये सुद्धा पातळ होतो. बघू शकता अशा प्रकारचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा. जर गोल लाटायचा असेल तर तुम्ही गोल देखील लाटू शकता, चौकोनीसुद्धा लाटू शकता. तर आता इथे पराठा छान असा पातळसर लाटून घ्यायचा आहे, जास्त जाड देखील ठेवू नका. तर जे पीठ लावलेलं होतं एक्स्ट्राचं ते आपण काढून घेऊयात, म्हणजे असं हाताने झटकून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असा आकार देऊन घेतलेला आहे मी. आता फक्त कडा लाटत राहायच्या आहे. कडा लाटल्या की व्यवस्थित असा आकार येतो पराठ्याला. तर इथे पराठा पूर्णपणे लाटून तयार झालेला आहे. गॅसवरती तवा ठेवला, तो देखील गरम झालेला आहे. चला तर मग आपण आता यावरती पराठा टाकून भाजून घेऊयात. एकदम खरपूस रंगावरती भाजायचा आहे आणि भाजताना सुद्धा इथे तेल लावायचं नाही. तुपामध्ये खूपच छान चवीचा हा पराठा लागतो. एकदम मस्त पातळसर हा पराठा लाटून घेतला. वरचं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकलं. आता थोडंसं तूप टाकून बघायचं, जास्त तूप देखील टाकू नका. थोडंसं शिंपडून बघायचं. तर तवा छान असा तापलेला आहे. आता लगेच पराठा टाकून घेऊयात. आता इथे थोडा वेळ कमी गॅस ठेवायचा आहे, दोन्ही साईडने थोडासा भाजेपर्यंत. तर छान छान असा एका साईडने थोडासा भाजलेला आहे. तर आता पूर्णपणे भाजत आल्यानंतरच गॅस हा फुल करायचा, परंतु इथे मीडियम ते लो गॅसवरती आपल्याला पराठा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता मस्त पराठ्याला रंग आलेला आहे. आता यावेळी आपल्याला इथे तूप लावून घ्यायचं आहे पराठ्याला. जास्तही तुपाचा वापर इथे करू नका. त्यानंतर तुम्ही बटरसोबत जर खाणार असाल तर तुपाचं प्रमाण इथे कमी वापरावं. तेल लावलं तरी पण चालेल, परंतु तुपामध्ये बनवलेले पराठे किंवा पदार्थ असतात ते खूपच चविष्ट लागतात. तर आता दोन्ही साईडने आलटून पलटून तूप लावून घ्यायचं आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आणि छान असा खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हा पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा. बघू शकता मस्त असा खरपूस असा रंग आलेला आहे. खूपच मस्त दिसत आहे पराठा. चवीला इतका भन्नाट होता की मुलंसुद्धा आवडीने खातील आणि प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा हा 3 ते 4 दिवस सहज टिकतो. तर बघू शकता किती मस्त झालेला आहे. सुटसुटीत हा पराठा आपला इथे तयार झालेला आहे. रंग अप्रतिम आलेला आहे. चला तर मग आता हा पराठा काढून घेऊयात आणि अशाच प्रकारचे सगळे पराठे तयार करून भाजून घेऊयात. एक पराठा भाजून तयार झाला, दुसराही तव्यावरती टाकून घेतला. आकार एकदम मस्त वाटतात. त्रिकोणी आकारामध्ये पराठे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर दुसराही पराठा अशा प्रकारे आपल्याला मीडियम ते लो गॅसवरती भाजून घ्यायचा आणि फुल गॅस नंतर करायचा आहे. जेव्हा अशा प्रकारचा रंग येतो पराठ्याला तेव्हा इथे फुल गॅस करायचा आणि मग थोडंसं तूप लावून दोन्ही साईडले थोडं थोडं तूप लावायचं आणि छान असा पराठा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पराठा एकदमच मस्त झालेला आहे, एकदम खुसखुशीत झालेला आहे. तर मेथीच्या मोसममध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ मेथीपासून बनवून खावेत, तर खूपच मस्त लागतात. अजिबात मेथी ही कडवट होत नाही. नक्की बनवून बघा आणि कसे झाले तुमचेही पराठे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. तुमच्याही मुलांना आवडले की नाही हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. तर आता सगळे पराठे इथे बनवून तयार झालेले आहेत. तर इथे तुम्ही कोणतीही चटणी बनवू शकता, जसे की डोसा इडलीसोबत जी चटणी खातो आपण ती सुद्धा बनवून खाल्ली जाऊ शकते. बटरसोबत सुद्धा अप्रतिम लागतो हा मेथी पराठा. तर इथे मेथी पराठा मस्त तयार झालेला आहे. बटर मस्त गरमागरम पराठ्यावर टाकायचं, वितळलं की छान लागतं. तर बघू शकता किती खुसखुशीत झालेले आहे. रंगावरूनच कळत असेल किती छान असे झालेले आहेत. त्यासोबत थोडीशी फ्राय केलेली किंवा थोडीशी भाजलेली मिरचीसुद्धा अप्रतिम लागते. तर मस्त बटर वितळलेला आहे आणि आपला जो पराठा आहे तो मस्त खुसखुशीत झालेला आहे. पदरसुद्धा सुटलेले आहेत. बघू शकता की छान असा दिसत आहे. एकदमच खुसखुशीत झालेला आहे. रात्रीच्या जेवणासाठी बनवलेला होता. मुलाला खूप प्रचंड आवडला आणि सकाळी राहिलेला त्याने टिफिनमध्ये सुद्धा नेलेला आहे. त्यामुळे नक्की बनवून बघा.
एकदम चविष्ट असा हा पराठा तयार होतो. खूपच कमी वेळेमध्ये आणि एकदम मस्त भन्नाट चवीचा पराठा इथे तयार झालेला आहे. मेथी जर मुलं खात नसतील तर अशा प्रकारचे पराठे, अशा प्रकारचे पदार्थ नक्कीच बनवले जाऊ शकतात. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्कीच करा. तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा पराठा मेथीचा नक्की बनवून बघा. 5 ते 6 मिनिटामध्ये बनवा. अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी. ना शिजवायची गरज आहे, ना उकडायची गरज आहे. डायरेक्ट तव्यावरती बनवा. या पद्धतीने एकदम मस्त खुसखुशीत ती कोथिंबीर वडी बनते. करायला अगदी सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हालाही कळेल कशी बनवलेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची. बघू शकता एकदम क्रिस्पी आहे, खुसखुशीत आहे. वरून जगातील सगळ्यात सोपी कोथिंबीर वडी म्हटलं तरीही चालेल. खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची. वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. चला तर मग इथे वाटण तयार करायचं. हिरव्या मिरच्या, मीठ, लसूण आणि जिरे घेतलेले आहे. त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर अर्धी गड्डी घेतलेली आहे. आता तिला स्वच्छ धुवून आपण नंतर कट करून घेऊयात. त्यासाठी वाटण तयार करून घेऊयात. वाटण देखील तयार केलं. आता कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर एकदम बारीक अशी कट करून घ्यायची. तर अगोदर अशी मध्यभागी कापली की कट करायला सुद्धा सोपं जातं. आणि कोथिंबीर वडी अशी आहे की सगळ्यांना, लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडते. परंतु करण्याची झंझटमुळे किंवा टाईम लागतो त्यामुळे कोणी करत नाही. परंतु या पद्धतीने जर बनवताल तर सगळे आवडीनेही खातील आणि खूपच टेस्टी लागते. करायलाही सोपी आहे. वेळ न घालवता लगेच तयार होते. तर आता कोथिंबीर चिरून घेतली. आता यामध्ये आपण 1 वाटी बेसन टाकून घेऊयात. जास्त बनवायची असेल तर जास्त प्रमाणामध्ये बेसन घेतलं तरी चालेल. आता यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ, हळद टाकून घेतली, थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आणि जे वाटण तयार करून घेतलं हिरव्या मिरचीचं, जास्त बारीक देखील वाटलेलं नाही. बघू शकता अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. पाणी न घालता वाटायचं. आता ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं. अर्धा चमचा इथे तेल टाकून घेतलं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर गोळा असा मळून घ्यायचा. जास्त पातळ देखील मळू नका. बेसन खूप चिकट असल्यामुळे हाताला चिटकण्याची शक्यता असते आणि वडीसुद्धा थापता येणार नाही व्यवस्थित. त्यामुळे थोडंसं कडक किंवा निब्बरच पीठ मळायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालूनच इथे पीठ मळून घ्यायचं. बेसन पिठाला पाणी एकदम कमी लागतं. तर बघू शकता थोड्याशा पाण्यामध्ये बेसन पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण लगेचच याच्या वड्या थापायला घेऊयात आणि याला शिजवायचंही नाही, उकडायचंही नाही. जास्त वेळसुद्धा लागत नाही, जास्त पसाराही होत नाही. एकदम कमी वेळेमध्ये ही बेसन वडी किंवा कोथिंबीर वडी बनून तयार होते. चला तर मग लगेचच बनवायला घेऊयात. इथे पोळपाट घेतला. पीठ घ्यायचं अगोदर अशा प्रकारे रोल तयार करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला एक आकारामध्ये सगळ्या वड्या ज्या आहेत त्या तयार होतील. तर आता अशा प्रकारे रोल केला की आपल्याला याला चाकूने कट करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळे एक आकारामध्ये आपल्या वड्या बनतील. तर बघू शकता अशा प्रकारचा इथे रोल तयार करून घेतला. आता चाकूच्या सहाय्याने छोटे छोटे गोळे होईल इतपत आपला कट करून घ्यायचं. याला उकडायची सुद्धा गरज पडत नाही. अशा प्रकारे नक्की बनवून बघा. खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीच्या ह्या वड्या तयार होतात. तर बघू शकता अशा प्रकारे सगळे मी अशा कट करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आकारामध्ये. म्हणजे आपल्याला जेवढं बनवायच्या, ज्या आकारामध्ये बनवायच्या आहेत कोथिंबीर वड्या त्या आकाराच्या आपली इथे गोळा घ्यायचा. अशा प्रकारे हाताने अगोदर गोल करायचा, चपटा करायचा आणि त्यानंतर असा थोडासा लंबुळा आकार देऊन घ्यायचा आहे. गोल झाला की असा हातावरती दोन्ही साईडने थोडासा चेपून घ्यायचा. म्हणजे थोडासा लंबुळका आकार येतो आणि वड्यासुद्धा छान आकर्षित दिसतात. तर बघू शकता एक वडी इथे बनवून तयार झाली. दुसरीसुद्धा आपण अशाच प्रकारे बनवून घेऊयात. तर नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा. खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची. खूपच टेस्टी लागतात ह्या वड्या. तर बघू शकता ही सुद्धा बनवून तयार झालेली आहे. आता थोडंसं चेपून घ्यायचं आणि दोन्ही हलक्या हाताने प्रेस करायचं. म्हणजेच आपली वडीचा आकार जो आहे तो एकदम छान येतो. बघू शकता दुसरी वडी त्याच आकारामध्ये मी बनवून घेतलेली आहे. सगळ्या वड्या अशाच प्रकारे बनवून घेऊयात. अगदी 6 ते 7 मिनिटामध्ये ह्या वड्या बनवून तयार होतात. अजिबात तेलकट न होता. आपण तळणार देखील नाही, शॅलो फ्राय करणार आहोत तव्यावरती ते आपण. त्यामुळे अजिबात तेलकट होत नाहीत. तर बघू शकता तिसरी वडी मी तुम्हाला बनवून दाखवली. सगळ्या वड्या मी अशाच प्रकारे बनवून घेते. सगळ्या वड्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. चला तर मग गॅसवरती तवा ठेवून घेतला. तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. एकदम थोडं अर्धा चमचा तेल टाकून घेतलं तर सगळं पांगून घ्यायचं आहे उलटण्याच्या सहाय्याने आणि एक एक करून वडी यामध्ये सोडून द्यायची आहे आणि कमी गॅस ठेवायचा आणि चांगलं शॅलो फ्राय करून घ्यायचं. तळल्यामुळे खूपच तेल पितात आणि तेलकट देखील होतात. त्यामुळे सर्दी खोकला होण्याची शक्यता असते लहान मुलांमध्ये.
प्रतिकार क्षमता कमी असल्यामुळे त्यांनाही त्रास होतो. त्यामुळे नक्कीच अशा प्रकारे तुम्ही वड्या शालो फ्राय करून एकदम मस्त खुसखुशीत बनवू शकता. तर बघू शकता एका साईडने छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. तर दोन्ही साईडने आलटून-पलटून असं भाजून घ्यायच्या आहेत. मात्र झाकण थोडा वेळ ठेवायचं म्हणजे बेसन छान असं वाफवलं जातं आणि शिजलंही जातं. तर दोन्ही साईडने आपण छान अशा आलटून-पलटून भाजून घेऊयात. हाताने सुद्धा पलटू शकता, एकदम सहज निघतात आणि खूप टेस्टी लागतात. नक्की बनवा या पद्धतीने. सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता, मस्त लागतात एकदम. तर बघू शकता ज्या मध्ये होत्या त्या छान तळलेल्या आहेत. आता ज्या आपण साईडला घेऊयात आणि ज्या साईडच्या आहेत त्यामध्ये घालून छान अशा भाजून तर खूपच मस्त लागतात. ह्या सहज तयार होतात. अगदी सोपी पद्धत आहे. थोड्याशा कोथिंबिरीमध्ये सुद्धा छान अशा तयार होतात. तर आता छान भाजून घ्यायचे आहे. वाटल्यास थोडंसं तेल देखील टाकू शकता. तर इथे आपल्या कोथिंबीर वड्या छान अशा भाजून बऱ्यापैकी तयार झालेल्या आहेत. थोडंसं किंचितचं तेल टाकलेलं आहे मी, पुन्हा अर्धा चमचा आणि पुन्हा अशा आलटून-पलटून छान अशा भाजून घ्यायच्या. इथे गॅस हा कमीच असावा, नाहीतर मग वरून जळल्या जातील आणि आतमध्ये कच्च्याच राहतील. बघू शकता छान मस्त फ्राय झालेले आहेत. एकदम मस्त खुसखुशीत झालेले आहेत. कलरसुद्धा बघू शकता एकदम मस्त झालेला आहे. चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर कशी वाटली तुम्हाला ही वड्यांची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. कोथिंबीर वडी बनवणं अगदी सोपं आहे. ह्या पद्धतीने जर बनवताल तर. चला तर मग प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते. किती मस्त झालेले आहेत. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि खुसखुशीत वरून आहे. तर आतल्या साईडला एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत. बघू शकता अजून गरमच आहे. मस्त गरमागरम वाफळत्या या कोथिंबीर वड्या इथे एकदम तयार झालेल्या आहेत. तर नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने. खूप टेस्टी लागतात. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा इतरांसोबत. तुम्ही देखील या पद्धतीने बनवून बघा. चला तर मग भेटूया अशा पुढच्या रेसिपीसोबत.